हाय हॅलो नमस्कार. मी आरती यशस्वी चंद्रकर चॅनलवर तुमचं खूप स्वागत करते. इथे बघा गुरुवारच्या शेवटच्या गुरुवारची ही पूजा होती आणि नैवेद्य सार्थक दाखवत होता. त्याला खूप हौस देवाचं काही करायची. म्हणाला मी दाखवतो नैवेद्य, म्हटलं दाखव. आणि आपण मग आज गुरुवारची पूजा केली. मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारची उद्यापन आणि पुरणपोळीचा नैवेद्य केला देवीला. आणि बघायचं नारळ वगैरे सगळं छान फोडून सागर संगीत पूजा झाली आणि त्याने नैवेद्य पण छान दाखवला आहे. अगदी घास वगैरे मोडून नैवेद्य देवीला दाखवला आहे. आणि याच नैवेद्यासाठी लागणारी जी पुरणपोळी आहे लुसलुशीत अशी मऊ, याची रेसिपी आपण आज बघणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका. डाळ घेतली 1 वाटी, स्वच्छ धुवून घेतली 2-3 पाण्याने आणि कुकरला लावली आहे. कुकरला माझ्या फास्ट शिट्ट्या येतात, त्याच्यामुळे 4 शिट्ट्या घेतल्यात मी. आणि पीठ भिजवायला घेतलं आहे बघा पोळीसाठीचं. तर सॉफ्ट पीठ भिजवायचं आहे, एकदम तेल घालायचं आहे थोडंसं पीठ भिजवताना आणि मीठ घालायचं आहे. आणि 1 वाटी डाळीसाठी 1 वाटी एवढं गूळ घेतले. डाळ छान शिजली की पाण्यातून अशी वेगळी काढायची आणि पाणी डाळ शिजलेलं पाणी आपण टाकून द्यायचं नाही आहे, त्याचं कट म्हणून यूज करायचं, येळवण ज्याला म्हणतात ना ते. तर ही डाळ अशी छान अशी स्मॅशरच्या साहाय्याने स्मॅश करून घ्यायची आहे आधी. याच्यामध्ये थोडंसं पाणी राहिलेलं असतं हे बघा. आणि मग ही सगळी व्यवस्थित स्मॅश करून घ्यायची. आणि मग ही सगळी एक अशी स्मॅश झाली की त्यातलं पाणी सगळं आटून जातं. पाणी आटलं ना हे बघा असं होतं कोरडं एकदम. मग झालं की तेवढं 1 वाटीभर तेवढं गूळ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, परतवून घ्यायचे. आणि सारखं सारखं हलवत राहायचं आहे की कारण की जेणेकरून ते खाली बुडायला लागणार नाही, करपणार नाही. याच्यासाठी व्यवस्थित सगळं हलवून सगळं व्यवस्थित गूळ विरघळल्यामध्ये डाळीमध्ये की हे बघा असं पातळ होतं मिश्रण. घाबरायचं नाही, मिश्रण आपोआपच घट्ट व्हायला सुरुवात होते. आणि हे बघा असं गॅसची फ्लेम थोडी हायच ठेवायची. बारीक गॅस जर केला तर चिक्कीसारखा गुळाचा पाक तयार व्हायला सुरुवात होते. त्याच्यामुळं हे बघा असं हे बघा असं घट्ट व्हायला लागले. आता एकजीव होतं हे, एकजीव होऊन आपोआपच ते सगळं पातेल्याला चिटकत नाही. बघा असं स्टेजला आलं की मग आपण हे काढून घेऊन पुरणपात्रामध्ये वाटून घेणार आहे. मग पुरणपात्रात गूळ घातल्यामुळे पुरणामध्ये आता सध्या आपण जायफळ घातले. साखर जर घातलं तर विलायची घालू शकता तुम्ही. हे बघा असं व्यवस्थित छान असं गूळ एकजीव करून सगळं मिक्स करून व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे. आणि आपण पीठ पण अगदी असं घट्ट मळलेलं नाही आहे, सैलसर मळलेलं आहे. पोळ्या 1 नंबरच होतात. हे बघा ते चपातीचं पीठ आहे, घट्ट असणारं आणि सॉफ्ट असणारं. हे बघा हे एवढं सॉफ्ट पाहिजे पीठ. तेल आणि पाणी लावून व्यवस्थित मळून घ्यायचं आहे सुरुवात मळतानाच. आणि मग आता तेल लावून व्यवस्थित त्या पिठाला हे करून घ्यायचे, चुरून घ्यायचे. आणि मग पोळ्या बनवायला चालू करूयात. हे बघा असा उंडा घेतला मी पिठाचा आणि छान त्याची वाटी करून घेणार आहे. आणि त्याच्यामध्ये भरपूर असं पुरण भरणार आहे मी, भरपूर असं छान भरपूर पुरण असलं की पुरणपोळी खायला चांगली लागते. हे बघा आणि अजिबात फुटत नाही पुरणपोळी, काहीच होत नाही. अशी सॉफ्ट एकदम एकदम मऊ मऊ पुरणपोळी, लुसलुशीत पुरणपोळी तयार होते. हे बघा लाटतानाही जराही चिरा पडत नाही, काहीच होत नाही, फाटत नाही, काहीच होत नाही. असं जर पीठ व्यवस्थित मळून पोळी केली ना छान पोळी लाटली जाते. केवढी मोठी पाहिजे तेवढी मोठी. व्यवस्थित तेल लावायचे आपण पुरणपोळी आपल्या पोळपाटावर असतानाच आणि मग तव्यात घालायचे आणि व्यवस्थित भरपूर तेल लावून पुरणपोळी दोन्ही बाजूंनी छान शेकून घ्यायची. हे बघा पुरणपोळी आपली एक साईडनी शेकली चालली आहे. आता मी पलटली आहे पुरणपोळीला. हे बघा लगेच फुगायला सुरुवात, जरासुद्धा फाटत नाही, तुटत नाही, काहीच होत नाही. पीठ मळताना मात्र त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं 1 चमचा आणि सैलसर पीठ मळायचं. घट्ट पीठ मळलं ना की पिठाच्या ह्याच्याने पुरणपोळी फाटून जाते घट्ट पिठामुळं. हे बघा अशी छान पुरणपोळी आपली. मी हे बघा 2 पुरणपोळ्या तुम्हाला दाखवल्या. दोन्ही माझ्या पुरणपोळ्या फुगल्यात की नाही. माझ्या बाकीच्या सगळ्याच पुरणपोळ्या तशाच फुगल्या होत्या. 1 वाटीमध्ये 6 ते 7 पुरणपोळ्या होतात. आणि इकडे लगेच येळवणाच्या आमटीची मी तयारी करायला घेतली आहे. बघा 2 टोमॅटो, 1 कांदा मी भाजायला ठेवला आणि थोडंसं खोबऱ्याचा तुकडा. मिक्सरमध्ये हे सगळं भाजून थंड झाल्यावरती मिक्सरमध्ये हे वाटून घेणार आहे मी. तर याच्यामध्ये घातले थोडंसं खोबऱ्याचा तुकडा आणि 7-8 पाकळ्या लसूण, एक एवढूसं अर्धा इंचाच्या पण कमी अद्रक कमी वापरायचं आमटीला. 2 विलायची, 1 चमचा जिरा आणि 2 लवंग मी त्याच्यामध्ये घातले. आणि आमटीला तेल हे बघा असं तेल घालून तो मसाला तेलामध्ये टाकला आहे. हळद घातलं आहे आणि व्यवस्थित छान परतून घेणार तो मसाला मी. हे बघा लाल मिरची वगैरे घालून छान परतून घ्यायचे. आमटीला कट एवढा सुंदर येतो ना अशी जरा येळवणाची आमटी केली तर. कोथिंबीर पण घातली आहे मी त्याच्यातच. हे बघा असं
आणि पाणी तुम्हाला जेवढं लागेल तेवढं गरम पाणी ॲड करा. आणि चिंच घालायची याच्यामध्ये, कोळून घाला किंवा अशीच चिंचेच्या तुकडामध्ये घाला तरी चालतं. आणि थोडीशी साखर ॲड करायची. आणि कट बघाल तर एवढा सुंदर आलेला आहे बघा आमटीला कट. हे बघा असं. आणि हे बघा पूर्ण आपण पोळीचं नैवेद्याचं ताट आपलं तयार आहे. पोळी तर बघा किती छान दिसते.